हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणखीन आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बघा, सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात होते ती माझी देवपूजनेच. बघा किती छान आणि प्रसन्न अशी माझी सकाळ होते. तर छान अशी देवपूजा झाल्याच्या नंतर बाहेरचं स्वच्छ असं पुसून घेतलं आणि बाहेरचं हळदीचं लेपन, रांगोळी हे सर्व करून घेतलं. बघा, अशी सिंपल अशी मी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर पूजा करायची होती, म्हणजे उंबऱ्याची पूजा करायची राहिलेलीच होती. म्हटलं रांगोळी काढल्या असं मी थोडंसं इथं शूट घेतलं. त्यानंतर बघा, आत्ता लगेचच मी लागले नाही स्वयंपाकाला. तर बघा, इथे ना बाहेर थांबले होते तर हा गुलमोहर एवढा छान उमललेला दिसला ना की मला मोह आवरला नाही. म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ घेऊयात. असं प्रत्यक्षात तर खूप छान दिसत होता. असल्या कडकडीत उन्हाळ्यामध्ये ना हा गुलमोहर असा छान असा फुललेला आहे आणि खूप छान दिसत होता. एकदम असं रेड दिसत होतं. इथे ना एवढे व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही, पण प्रत्यक्षात खूप छान दिसत होतं. आणि बघा, एक साईडला ना हे असं दिसत होतं आणि दुसऱ्या साईडला ना खाली या आमच्या इकडे ना तर इथे आंब्याचे झाड, नारळाचे झाड पण आहेत. असे खूप छान अशी सकाळची सुंदर सुरुवात असते. पण काय, दिवस निघाल्यापासूनच खूप जास्त कडकडीत उन्हाळा सुरू झालेला आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, खूप उन्हाळा असल्यामुळे ना आता झाडांची आपल्या कशी काळजी घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तुमच्या परसबागेतील झाडे असतील म्हणा किंवा कुंडीतील झाडे असतील. तर हा नारळ बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात, तो म्हणजे की गुरुचरित्र पारायणाला मी बसलेली होती, तुम्हाला माहितीच आहे. तर ग्रंथासोबत आपल्याला तिथे नारळ दिला जातो. तर त्यांनी सांगितलं होतं की या नारळाचं काहीतरी गोड तुम्ही नैवेद्य बनवू शकता, प्रसाद काहीही बनवून खाऊ शकता, देवालाही दाखवू शकता. तर त्याच नारळाचा आता मी इथं केसर काढून घेत होते. तुम्ही केसरच म्हणता का नारळाच्या शेंड्या म्हणता नक्की सांगा बरं का. तर याचं असंच मी केसर काढून घेतलं. आम्ही तर केसरच म्हणतो. आणि त्यानंतर मग तिथलं आवरून घ्यायचंच होतं. तोपर्यंत म्हटलं इथे ना पक्षी येत जात राहतात ना, त्यामुळं मग आता उन्हाळा आहे आणि आपण ह्या पृथ्वी तलावर आहोत म्हटल्यावर ह्या निसर्गासोबत आपलंही काहीतरी देणं आहेच ना. म्हणजे मुक्या प्राण्यांची, आपण पक्ष्यांची काहीतरी काळजी घेणं आपलंही बनतंच ना. त्यामुळे मी इथं बघा थोडंसं तांदूळ किंवा गहू काही असेल आपण निवडलं की थोडंसं जे चाळून निघतं तसं काही, किंवा कधी असे तांदूळ तसं नसेल तर, आणि असं काहीतरी भांड्यामध्ये कुठल्या तरी प्लास्टिकच्या असेल म्हणा काही, असं पाणी ठेवायचं. जेणेकरून इथं चिमण्या, जे कबूतर किंवा कावळे येतात, खारुताई येते. खारुताई तर आमच्या इकडे खूप येते बरं का. मागच्या साईडला खिडकीच्या साईडला पण येते खारुताई ती. तर तिथं पाणी ठेवलं आणि मी खालचं तिथलं आवरूनच घेत होते. तोपर्यंत बघा, इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एक पक्षी येऊन तांदूळ खात होता मस्त असं. आणि इथे पाणी पण प्यायला एक खारुताई खाली आली होती मगाशी बरं का, म्हणजे तुळशीच्या तिथे. म्हटलं आता इथं तुळशीच्या इथे ह्या खारुताईला वरती पाणी ठेवलं पण ही खाली कशी काय आली. म्हणून मग मला एक युक्ती सुचली. ती म्हणजे काय, तर आपण जे खण आणतो ना संक्रांतीला, तर त्या खणामध्ये इथलं एक घेतलं मी आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि ते तुळशीमध्ये असं ठेवून दिलं बरं का. जेणेकरून म्हटलं ह्या पाझरेल तेव्हा आपल्या तुळशीला याचा फायदा होईल. आणि खारुताई आली तर तिथूनच असे टुणकन उडी मारून येते बरं का खारुताई, आणि ते मी बऱ्याच वेळा पाहिलं आहे. आणि ती पाणीही पिईल म्हणून मग तिथे मी पाणी ठेवलं. तर बघा, त्यानंतर आपलं ना मेन म्हणजे होतं ते माझं, आता ह्या झाडांना मी सकाळीच पाणी घालत होते बरं का. तर तुम्ही असंच करत जा, सकाळीच उन्हाळ्यात ना झाडांना असं पाणी घालायचं किंवा सायंकाळी घालायचं. तर उन्हाळ्यात खूप ऊन असतं ना, जास्त कडक उन्हाळा असतो, त्यामुळे ना हवासुद्धा आपली गरम येते. त्यामुळे कुंडीतील झाडांना ना जास्त जपावं लागतं. तर तुमच्या बागेतील झाडं सतत हिरवीगार आणि अशी फुललेली राहण्यासाठी ना तुम्ही झाडांना सकाळी लवकर पाणी देत जा, जेणेकरून उन्हाच्या अगोदर, आणि सायंकाळी असं देत जा. जसं की भर दुपारी पाणी दिलं तर आपल्या कुंडीतील झाडं ना असे करपतात, जळतात बरं का. कारण ते पाणी ना उन्हामुळे गरम होतं आणि गरम झालं की त्यांच्या मुळांना त्रास होतो आणि मग झाडं जळतात आपली. तर कुंडीतील जे माती असते ना, ती मातीसुद्धा अशी थोडीशी मोकळी करून घ्यायची, म्हणजे खालीपर्यंत पाणी जातं आणि पाणी पण आपल्या म्हणजे खाली मुळापर्यंत पाणी व्यवस्थित जातं. तर बघा, आता इथे मी असं छान हे पानं स्वच्छ करून घ्यायचं ठरवलं होतं. तर तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये, पाणी व्यवस्थित खालीपर्यंत जाईल. मोकळी माती केली तर झाडांची जागा पण जे बदला तुम्ही, जे इकडे तिकडे झाडं ठेवली असतील, शक्यतो झाडं एकत्र उन्हाळ्यामध्ये ठेवायची. आणि जास्त ऊन लागत नाही ज्या झाडांना, मनी प्लॅन्ट असेल म्हणा, शोची झाडं असतील, अशा कुंडीतील झाडं जास्तीत जास्त एकत्र म्हणजे आतमध्ये ठेवायची, जास्त उन्हामध्ये नाही ठेवायचे, जेणेकरून आपल्या झाडं व्यवस्थित राहतील. खूप उन्हाळा असल्यामुळे झाडांना त्रास होतो उन्हाचा. मातीत जास्त ओलावा टिकून राहण्यासाठी ना त्या मातीवरनं नारळाच्या जे आपल्या शेंड्या म्हणा किंवा केसर म्हणा, तुम्ही तेही घालू शकता. वाळलेला पालापाचोळा असेल तेही घालू शकता. लाकडाचा भुसा असेल तुमच्याकडे तर तोही घालू शकता. नाहीतरी मग आपल्या जे
झाडांचा पालापाचोळा पडलेला असतो तो ठेवायचा आणि झाडाच्या बुडाशी तो घालून द्यायचा. माती लवकर कुंडीतली कोरडी पडू नये म्हणून उन्हाळ्यात झाडांना रासायनिक खत घालू नका. उन्हाळ्यात झाडांची कमीच वाढ होत असते, त्यामुळे खताच्या काही जास्त तुम्ही नादी लागू नका. रासायनिक खत घातलं तर जास्त लवकर आपली झाडं जळण्याची शक्यता असते, कारण उष्णता खूप असते ना त्यामध्ये. तुम्हाला गरजच वाटलीच तर खत घालावं असं वाटलंच तर तुम्ही शेणखत किंवा गांडूळ खत असं झाडांना तुम्ही घालू शकता. झाडांची पाने स्वच्छ करायची. असं स्प्रे असेल तुमच्याकडे किंवा बॉटलच्या साहाय्याने तुम्ही त्याचाही स्प्रे बनवू शकता. तसाही स्प्रे किंवा आपले जे सेंटच्या बॉटल असतात परफ्यूमच्या, जे की आपल्या खुलतात झाकणाने, त्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ अगोदर त्या बॉटल धुवून घ्यायच्या आणि त्याचाही स्प्रे करून तुम्ही झाडांच्या पानावर स्प्रे करू शकता. किंवा ओला कापड एखादा करून एक पान तुम्ही पुसून घेऊ शकता. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की मी तर एक पान करून स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि छान झाडांचे पानं कशी हिरवीगार आणि टवटवीत दिसत आहेत. एकदम हाताने स्वच्छ करून घेतले आहेत बघा झाडं, तुम्ही आता पाहिलेच आहे. त्यानंतर बघा अशी कुंडीतील माती मी सांगितलं होतं मग अशी तुम्हाला की अशी मोकळी करून घ्यायची. तर मी ना काय केलं होतं, अगोदर पाणी घातलं होतं, नंतर तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं माती मोकळी करून घेत आहे. तर ते अगोदरच करायला पाहिजे होते, मग मला हे नंतर सुचलं की तुमच्यासोबत हेही शेअर करूयात. कारण मी झाडांची जेव्हा पानं पुसत होते तेव्हा मला सुचलं, कारण मी अगोदर झाडांना पाणी घेतलं होतं. हे बघा इथे ना आता दोन्ही कुंडीतली मी छान अशी माती मोकळी करून घेत आहे, जेणेकरून खालीपर्यंत पाणी जाईल आणि झाडांनाही असं मुळांना त्यांच्या मोकळा श्वास मिळेल. थोडंसं आपण माती खोदली की असं घट्ट होते ना म्हणून. आणि त्यानंतर बघा इथे ना हा नारळाचं केसर आहे ना, तुम्ही शेंडाई म्हणत असाल, काय म्हणत असाल, पण ते असं व्यवस्थित बारीक बारीक असं करायचं आणि जास्त ओबडधोबडच होत्या माझ्या थोड्याशा, तर बारीक बारीक असे काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित झाडाच्या बुडाशी असं म्हणजे मातीत कुंडीत व्यवस्थित असं लावून घ्यायचा थर त्याचा आणि त्यावर तुम्ही पाणी घालू शकता. मी दोन्ही कुंड्यामध्ये असं व्यवस्थित हा थर लावून घेतला आहे आणि वरती थोडीशी माती तुम्ही टाकू शकता. नसेल तर हा जो केसर हा काढताना जो चुरा निघतो तो तुम्हाला मी पुढे दाखवतेच, तर तो चुरा मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे, जेणेकरून ना हे ओलं राहिले ना याच्यावरती परत पाणी टाकायचं, थोडीशी माती टाकायची. माती नाही टाकली तरी चालते, पण मी याच्यावरती तो भुसा जो ह्याचाच निघालेला आहे तो टाकलेला आहे आणि वरून पाणी टाकायचं, जेणेकरून आपलं ह्याच्यामुळे ना जास्त ओलावा टिकून राहतो आणि आपले झाडं छान टवटवीत आणि एकदम अशी हिरवीगार राहायला मदत होते. तर असं आपले हे झाडाचं आजचं झालेलं आहे. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलं, वरची माती थोडी टाकायची विसरलेच, कारण नंतर उठले होते, त्यांना ब्लॅक टी द्यायची होती आणि माझा स्वयंपाक आणखीन बाकीच होता. मी सकाळी ह्याच कामाला लागले होते. तर असा आपला होता आजचा व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा ह्या अशी आपल्या झाडांची काळजी घ्यायची. झाडांना ना उन्हाळ्यात ह्या झाडांना आपल्या प्रेमासोबत, काळजीसोबत पाण्याची आणि सावलीचीही जास्त गरज असते, हे कधीच विसरायचं नाही. आणि असे छान झाडं राहण्यासाठी ना झाडांना असंच आपल्या मुलांप्रमाणे आपण जोपासलं पाहिजे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.